पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। यंदा पावसाअभावी नाशिकच्या ग्रामीण भागात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सध्या मनमाडच्या 7 तालुक्यातील 380 गावं आणि वाड्या वस्त्यांवर खरं तर 116 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे आगामी काळात शहरापासून गावखेड या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, खरं तर आतापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे, परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे। काय सध्या तिथे परिस्थिती आहे? प्राजक्ता, खरं तर नाशिक जिल्हा हा धरणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथे 7 छोटे आणि 17 छोटे अशी एकूण 24 धरणं आहेत। यांची कॅपॅसिटी जी आहे ते 65,000 दशलक्ष घनफूटपेक्षा जास्त आहे। मात्र पावसाअभावी यंदा अनेक धरणांनी तळ गाठलेले, नागसाक्याने तळ गाठलेला आहे। जो सर्वात मोठा धरण आहे इथे गिरणा डॅम, त्याच्यात फक्त 45% पाणी साठा उरला आहे। मनमाडला पाणी पुरवठा करणारा वाघदर्डी धरणाने तळ गाठलेला आहे। त्याच्यामुळे जे 24 धरणापैकी अनेक धरणात पाणी साठा तो फार कमी आहे, अत्यल्प झालेला आहे। त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केलेलं आहे। जर वेळी शासनाने याकडे लक्ष नाही दिले आणि उपाययोजना नाही केले तर आगामी काळात गावाचे गाव स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे। आणि विशेष म्हणजे काही धरणातून अद्यापही बेकायदेशीरपणे पाणी उपसा केला जातोय, पाणी चोरी केली जाते, त्याच्यावरही आळा बसवणं गरजेचं आहे। अन्यथा आगामी काळात विशेषतः उन्हाळ्यात पाणी टंचाई उग्र रूप धारण करेल असं म्हटलं जातंय। निश्चितच पाण्याचा आता जपून वापर करणं तितकंच गरजेचं आहे। बब्बू, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।